वाय टेल्स मध्ये तुमचं स्वागत आहे, जिथे आपण थोडा विचार करतो आपल्या मराठी चित्रपटांबद्दल आणि त्यातल्या तारे तारकांबद्दल। आजच्या भागात आपण एक नजर टाकूया अशा तारकांवर ज्या प्लॅनेट बी मधून प्लॅनेट एम मध्ये आल्यात, म्हणजे बॉलिवूडच्या अशा तारका ज्या मराठी चित्रपटांमध्ये अवतरल्यात। आम्ही फक्त त्या 5 बॉलिवूड अभिनेत्रींची नावं सांगू आणि तुम्ही ठरवा की हु इज गॉना मेक इट बिग। चला तर सुरुवात करूया। तनिषा मुखर्जी, काजोलची धाकटी बहीण, तनुजाची धाकटी लेक आणि मराठीतली बोल्ड अँड ब्युटिफुल अभिनेत्री शोभना समर्थची नात। भक्कम फिल्मी बॅकग्राऊंड घेऊन तनिषाने बॉलिवूड मध्ये एंट्री केली। यशराज सारखा मोठा बॅनरही मिळाला, परंतु 2-3 साधारण दर्जाचे चित्रपट आणि त्यासाठी अनावश्यक तेवढा एक्सपोज करून तिने बॉलिवूडची वार्ता सोडली आणि आता मॅडम मराठीत उतरल्यात। अक्षय कुमार निर्मित अधांतरी या चित्रपटात तनिषा सुमित राघवन बरोबर प्रमुख भूमिकेत दिसेल। तनिषाचं बॉलिवूड करिअर डुबती नैया असली तरी मराठी सिनेमाच्या सुगीच्या दिवसात तिने अक्षय कुमार सारखा मोठा निर्माता गटवलाय। आता तनिषा किती आणि केवढा अभिनय करेल हे काळच ठरवेल। पुढची बॉलिवूड तारका ही अगदी मराठमोळी आणि पुणेरी आहे। मुग्धा गोडसे असं तिचं नाव। ती आपल्याला दिसली ती जेमतेम 4-5 हिंदी चित्रपटात आणि फॅशन वीक्स अवॉर्ड शोज मध्ये। त्यानंतर आपण तिला पाहिलं ते मराठी पाऊल पडते पुढेच्या रंगमंचावर जज म्हणून। परंतु मुग्धा आता लाडला या हिंदी चित्रपटाच्या मराठी रिमेक मध्ये प्रमुख भूमिका करणार आहे। रियालिटी शोच्या माध्यमातून मुग्धाने आपल्या पुणेरी मराठीची झलक प्रेक्षकांना दिलीच आहे। शिवाय त्यामुळे तिचा मराठीतला चाहता वर्ग वाढलाय हे नक्की। शिवाय हिंदी फिल्म्स मधून तर मुग्धाने आपला अपीलिंग लुक सर्वांनाच दाखवून दिलाय आणि आता लाडला सारख्या सुपरहिट चित्रपटाचा मराठी रिमेक आणि जोगवा फेम राजीव पाटील सारखा दिग्दर्शक, त्यामुळे मुग्धाचा हा मराठी सिक्का जोरात चमकेल अशी चिन्ह दिसतायत। मुग्धा गोडसे नंतर फॅशन इंडस्ट्रीतली आणखी एक मॉडेल टर्न ऍक्ट्रेस मराठीत अवतरते। नाव आहे ईशा कोप्पीकर। समीर धर्माधिकारी सोबत ईशा मात या मराठी चित्रपटातून एंट्री करते। बॉलिवूड मध्ये आयटम सॉन्ग करत एंट्री करणारी ईशा कोप्पीकर सुपरस्टार नसली तरी बऱ्यापैकी मनोरंजक सिनेमे तिने केले। हिंदी व्यतिरिक्त इतर प्रादेशिक भाषांमध्ये काम करत करत ईशाची गाडी आता मराठीवर थांबली आहे। अभिनय येणारी ती एक सुंदर आणि गुणी अभिनेत्री आहे हे नक्की। त्यामुळे ईशा आपली काय ओळख बनवते हे पाहणं इंटरेस्टिंग असेल। हृदयनाथ चित्रपटातलं तिचं आयटम सॉन्ग नक्कीच तिच्या गोल्डन डेजची आठवण करून देतं। त्यामुळे उर्मिलाचा कमबॅक हा एका चांगल्या दिग्दर्शकाच्या आणि चांगल्या कथानकाच्या चित्रपटातून व्हावा हे वाटणं साहजिकच आहे आणि ते तसंच झालंय। शाळा फेम दिग्दर्शक सुजय डहाकेच्या आगामी आजोबा या मराठी चित्रपटात उर्मिला वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्टची भूमिका करणार आहे। बॉलिवूड मध्येही तिला इतका इंटेलेक्च्युअल रोल कधीच मिळाला नसेल। चित्रपटाचं कथानक एका सत्य घटनेवर आधारित आहे, त्यामुळे उर्मिलाचा हा सिनेमा कंटेंट वाईज खूप रिच असणार आहे। सो उर्मिला एक सुपरहिट चित्रपट देण्याच्या मार्गात आहे हे नक्की। शेवटची बी टाउन लेडी इतरांपेक्षा एक स्टेप पुढे गेली आहे, म्हणजे तिचा चित्रपट रिलीज झालाय। चक दे गर्ल सागरिका घाटगे हे या अदाकारेचं नाव। सतीश राजवाडे सारखा मराठीतला सुपरहिट डिरेक्टर आणि अतुल कुलकर्णी सारखा जबरदस्त ऍक्टर असं ग्रेट कॉम्बिनेशन जुळून आलं आणि सागरिका घाटगे प्रेमाची गोष्ट सारख्या रोमॅन्टिक सिनेमात अवतरली। सागरिकाच्या एंट्रीची चर्चा तर होतीच, पण आता तिच्या अभिनयाचेही चर्चे आहेत। प्रेक्षकांनी सागरिकाला पसंत केलंय, तिचा अभिनय लोकांना आवडलाय, त्यामुळे मराठी चित्रपटाची दारं तिचं मनापासून स्वागत करतील हे तर नक्कीच। करिअरच्या सुरुवातीला मराठीत एंट्री करून सागरिकाने आपली जागा बनवायला सुरुवात केली आहे आणि करिअरच्या सुरुवातीलाच तिला कसदार दिग्दर्शक आणि अभिनेत्याची साथ मिळाली, हा तर दुग्ध शर्करा योग। या होत्या बॉलिवूड मधून एम टाउन मध्ये आलेल्या ग्लॅमरस अभिनेत्री उर्मिला, मुग्धा, सागरिका, ईशा आणि तनिषा, ज्या मराठी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे। आजचा हा एपिसोड इथेच संपतोय। पुढच्या भागात पुन्हा भेटू। तोपर्यंत तुम्ही थोडा विचार करा आणि आम्हालाही कळवा की यांपैकी कोणती अभिनेत्री एम टाउन मध्ये आपली जादू मंतरणार आहे आणि एम टाउनच्या अमृता सई सोनालीला टक्कर देणार आहे। राष्ट्रीय मराठी करिता श्वेतांबरा सावंत।